नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आलोकचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. आलोकचे वडील आबा गावचे पाटील होते. पंचक्रोशीत त्यांचा दबदबा होता. त्यांचा शब्द कधी कधी मोडत नसे. आलोकची बायको शालिनी ही आबांच्या मित्राची मुलगी होती. आलोकसाठी आबांनीच तिला पसंत केलं होतं. आलोक आणि शालिनीचा संसार अगदी सुखात चालू होता. पण म्हणतात ना, नियती सगळं सुख पदरात घालत नाही, सुखाबरोबर दुःखही पदरात घालते. लग्नाला 4 वर्ष होत आली तरी शालिनीची कुस उजवली नव्हती. त्यामुळे ती सतत त्याच विचारात असायची. आलोकला सुद्धा या गोष्टीचं दुःख वाटायचं, पण त्याने कधी बोलून दाखवलं नाही. उलट शालिनीलाच नेहमी समजून सांगायचा. होणाऱ्या गोष्टी ज्या त्या वेळी होतात आणि नशीब असेल तेच मिळतं, असं आलोकचं मत होतं. शालिनीला सासर चांगलं मिळाल्यामुळे ती स्वतःला खूप नशीबवान समजत. सासू सासरे म्हणजे जणू आई वडीलच होते तिचे. आणि आलोक तर तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. त्याने कधीच शालिनीला दुखावलं नव्हतं. शालिनीलाच आलोकवर खूप प्रेम होतं. तिच्याबद्दल कधी कोणी तक्रार करावी अशी वेळ तिने कधीच येऊ दिली नाही. आलोक पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर कोल्हापूरमध्ये कार्यरत होता. त्याचं गाव कोल्हापूरपासून जवळच होतं. आज त्यांच्या लग्नाचा 4था वाढदिवस. घरात सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. घरात आनंदी वातावरण होतं. पूजा संपली आणि तेव्हाच आलोकच्या ईमेलवर बदलीचं लेटर आलं. त्याची बदली सातारा जिल्ह्यात झाली होती. दुसऱ्याच दिवशी त्याला हजर व्हायचं होतं. दुसऱ्या दिवशी आलोक घरातून लवकर बाहेर पडला. राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर तो शालिनीला घेऊन जाणार होता. 2 तासाच्या प्रवासानंतर आलोक साताऱ्यात पोचला. पोलीस स्टेशनमधील मेजरनी मोठ्या खुशीने त्याचं स्वागत केलं. आलोकने पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला. 4 वर्षांपूर्वी कोल्हापूरला बदली होण्याआधी आलोकची पोस्टिंग साताऱ्यातच होती. तेव्हा तो ज्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीला होता ते पोलीस स्टेशन आत्ताच्या पोलीस स्टेशनपासून साधारण 20 किलोमीटर दूर होतं. तेव्हा त्याच्या धडाडीच्या कामांमुळे तो चांगलाच प्रसिद्ध झालेला. शिवाय स्वभावाने जेवढा कडक होता तेवढाच प्रेमळ सुद्धा होता. एखाद्याला मदत करायची असेल तर आलोक नेहमी पुढे असायचा. विशेषतः लहान मुलांवर त्याचं जास्त प्रेम होतं. अनाथ आश्रममधील मुलांना तो आवश्यक असणाऱ्या गोष्टी अधूनमधून पुरवत असे. आलोकला आता राहण्यासाठी घर शोधायचं होतं. खूप शोधाशोध केल्यानंतर एका ठिकाणचा पत्ता त्याला मिळाला. तिथे गेल्यानंतर मात्र त्याला खूप आनंद झाला, कारण 4 वर्षापूर्वी तो याच घरात राहायचा. घर तसं पोलीस स्टेशनपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर होतं. त्या घराचे मालक परदेशात असायचे. कधीतरीच ते भारतात यायचे. त्यामुळे त्या घराची जबाबदारी त्यांनी शेजाऱ्यांवर सोपवली होती. आलोकने दरवाजा उघडला. तो गेल्यापासून इथे कोणी राहिलं नसावं असं त्याला वाटले. घरात बरीच धूळ झळमट दिसत होती. शेजाऱ्यांनी घर साफ करून देण्यासाठी एका इसमाला पाठवलं. त्याने पूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ करून दिलं. परंतु तो आलोककडे अधूनमधून वेगळ्याच नजरेने बघायचा. त्याच्या नजरेत प्रश्न होते, भीती पण होती. हे आलोकच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पण आपण पोलीस आहोत म्हणून कदाचित हा घाबरला असेल असं आलोकला वाटलं. म्हणून त्या इसमाकडे दुर्लक्ष केलं. आलोकने त्याचं सामान हॉलमध्येच ठेवून दिलं. घरी शालिनीला त्याने फोन केला. राहण्याची व्यवस्था झाली आहे. 2-3 दिवसात मी तुला इकडे घेऊन येतो. आपल्याला आवश्यक असणारं सगळं साहित्य व्यवस्थित बांधून ठेव. एवढं बोलून इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. तेवढ्यात शेजारच्या काकूंनी त्याला जेवायला बोलावलं. आजचं जेवण तो काकूंकडेच करणार होता. जेवताना त्याला जाणवलं की काकू कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहेत. आलोकला त्याच्या नजरेत प्रश्न आणि भीती जाणवली. त्याने काकूंना त्याबद्दल विचारलं सुद्धा, पण काकूंनी असं काहीच नाही म्हणून विषय टाळला. जेवण झाल्यावर आलोक त्याच्या खोलीमध्ये गेला. पावसाळ्याचे दिवस होते. थोडा थोडा पाऊस चालू होता. आलोकने खिडक्या लावून घेतल्या. कपडे बदलून मग झोपावं असा विचार करत तो मगाशी जिथे बॅगा ठेवल्या होत्या तिथे गेला. पण तिथे एकही बॅग दिसत नव्हती. बेंगा ठेवलेली जागा त्याच्या लक्षात होती. तो हॉलमध्ये इकडे तिकडे बॅगा शोधू लागला. शेवटी त्याने बेड खाली पाहिलं तर सगळ्या बॅगा बेडखाली होत्या. त्याला आश्चर्य वाटलं. कदाचित फोनवर बोलत बोलत मीच त्या बॅगा बेडखाली ठेवल्या असतील. माझ्या लक्षात नसेल असा विचार करून त्याने त्या बॅगा बाहेर काढल्या.
कपडे बदलून तो बेडवर पडला. प्रवासाने आणि दिवसभराच्या पळापळीने तो थकला होता, त्यामुळे पडल्या पडल्या त्याची झोप लागली. अचानक खिडकी उघडल्याच्या आवाजाने त्याला जाग आली. मी खिडकी तर व्यवस्थित बंद केली होती, अशी कशी उघडली? वाऱ्याने उघडली असेल म्हणावं तर बाहेर वाराही नव्हता. कदाचित खिडकीची कडी सैल झाली असेल असा विचार करत तो उठला आणि पुन्हा खिडकी बंद करून बेडकडे निघाला. समोरून काहीतरी गेल्यासारखं त्याला जाणवलं. इकडे तिकडे पाहिलं तर काहीच नाही. भास झाला असेल असं म्हणून त्याने दुर्लक्ष केले आणि तो झोपी गेला. आलोक, आलोक, त्याला कोणीतरी हाक मारत होतं. त्या आवाजाने तो जागा झाला. घड्याळात पाहिले तर मध्यरात्रीचे 2 वाजले होते. यावेळी मला कोण हाक मारत आहे? आलोक विचारात पडला. त्याने तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला, पण आता तो आवाज आला नाही. भास असेल किंवा स्वप्न असेल असा विचार करून आलोक पुन्हा झोपी गेला. आता मात्र पुन्हा तोच आवाज, पण यावेळी आलोक अशी हाक मारून कोणतरी रडत असल्याचा आवाज आलोकला ऐकायला आला. आता हा भास नाही हे मात्र नक्की. कधी न घाबरणारा आलोक आज मात्र खूप घाबरला. आपल्यासोबत नक्की काय चालू आहे हेच त्याला समजत नव्हतं. मी तर आजच आलो, ते सुद्धा 4 वर्षानंतर. अजून कोणाला भेटलो पण नाही. मग मला कोण हाक मारत आहे? त्याला काहीच सुचत नव्हतं. तो तसाच बेडवर पडून राहिला. थोड्याच वेळात तो आवाज बंद झाला, पण आलोकचं विचारचक्र मात्र चालू होतं. विचार करता करता त्याची कधी झोप लागली हे त्याला समजलं नाही. सकाळी जाग आली ती शालिनीच्या फोनमुळे. रात्री घडलेला प्रकार शालिनीला सांगावा असं आलोकला वाटलं, पण शालिनी मलाच वेड्यात काढेल, कदाचित माझे भास असतील असा विचार करून आलोक स्वतःशीच हसला. शालिनीसोबत बोलून झाल्यावर त्याने ड्युटीला जाण्यासाठी बरोबर आवरायला सुरुवात केली. काकूंनी आलोकसाठी चहा नाश्ता बनवलेला. आधीच उशीर झालेला, त्यामुळे त्याने नाश्ता बरोबर खायला सुरुवात केली. रात्री झोप व्यवस्थित झाली ना? काकूंनी विचारलं. हो, एकदम छान काकू, थोड्या आश्चर्यचकित झाल्या. पण ते आश्चर्य त्यांनी चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. आलोक ड्युटीवरून तसाच शालिनीला आणण्यासाठी कोल्हापूरला जाणार होता. इतरही काही काम असल्यामुळे तो 2 दिवसांनी परत येणार आहे असं काकूंना त्याने सांगितलं आणि तो बाहेर पडला. आलोक गेल्यावर काकू आणि तो घर स्वच्छ करून देणारा इसम आश्चर्याने एकमेकांकडे बघत होते. तो इसम म्हणजे काकूंच्या घरी काम करणारा त्यांचा नोकर होता. आलोकला कोल्हापूरला पोचायला रात्रीचे 10 वाजले. फ्रेश होऊन जेवण करून तो झोपी गेला. काल रात्रीचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून तरळू लागला. सकाळी शालिनीच्या बांगड्यांच्या आवाजाने आलोक जागा झाला. 2 दिवसांनी आलोकसोबत सातारला जायचं असल्यामुळे आपण नसताना आईंना म्हणजेच तिच्या सासूबाईंना कामाचा जास्त त्रास होऊ नये म्हणून घरातील डाळ, तांदूळ, दळण निवडण्यासारखी कामं ती आवरून घेत होती. शालिनी, ए शालिनी, आत ये ना जरा. आलोकने शालिनीला हाक मारली. गोरा रंग, बोलके डोळे, नाजूक ओठ, नाजूक बांधा, सिंहकटी, चापून चोपून नेसलेली सोनेरी काठाची लाल रंगाची साडी, कपाळावर नाजूकशी लाल रंगाची टिकली, मध्यम लांबीचं मंगळसूत्र, कानात घातलेल्या टॉप्सच्या साखळ्या जणू शालिनीकडे भारावून बघत होत्या. दोन्ही हातात घातलेल्या हिरव्या रंगाच्या बांगड्या तिच्या हाताशी खेळत होत्या. केस धुवून ते तसेच टॉवेलने बांधले होते, त्यातून पण केसांच्या 2 बटा चेहऱ्यावर आलेल्या. आलोकची नजर हसतमुख शालिनीवर खिळून राहिली. आलोकने तिला जवळ ओढलं. काय राणीसाहेब, आज खूप लवकर उठलात? शालिनी गोड हसली. हो, मी तुमच्या सोबत आल्यावर तिकडे आईंना कामाचा जास्त त्रास नको म्हणून थोडी कामं आवरायची आहेत, म्हणून उठले. हो का? आणि आम्ही इकडून साताऱ्याला गेलो तेव्हा तुमच्याशिवाय आम्हाला झोप लागली नाही, त्याचं काय? आलोक शालिनीला चिडवण्याच्या हेतूने डोळे मिचकावत बोलला. शालिनी आलोकच्या बोलण्याने गोड लाजली. लाजताना ती अजून सुंदर दिसत होती. आलोकला तिचं असं लाजणं आवडायचं. त्याने शालिनीच्या कपाळावर हळूवारपणे ओठ टेकवले. दोघेही क्षणभर एकमेकांच्या प्रेमसागरात बुडून गेले. आलोकला रात्री शांत झोप लागली होती. याचा अर्थ परवा जे काही आलोकसोबत घडलं होतं तो त्याचा भास होता. कधी न घाबरणारा मी त्या दिवशी मात्र घाबरलो. आलोकला स्वतःचंच हसू आलं. कोल्हापूरमधील सगळी कामं 2 दिवसात आटपून घेतली. 3ऱ्या दिवशी आलोक शालिनीला घेऊन साताऱ्याला गेला. सगळं सामान व्यवस्थित लावून झालं. शालिनी आणि काकूंची चांगली ओळख झाली.
आलोकला ड्युटीला जायचं होतं. आज त्याची नाईट ड्युटी होती. जागा नवीन असल्यामुळे आलोकने काकूंना शालिनीसोबतच राहायला सांगितलं. पण काकूंनी शालिनीलाच त्यांच्याकडे यायला सांगितलं. आजची रात्र शालिनी काकूंकडेच राहिली. दोघींच्या गप्पा एवढ्या रंगल्या की रात्रीचे 2 वाजलेले पण त्यांना समजलं नाही. सकाळी सकाळी बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. शालिनी उठून तिच्या घरामध्ये गेली. किचनमधली सगळी भांडी खाली पडली होती. बेडरूममधल्या कपाटातले कपडे, इतर साहित्य सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं. चोरीच्या उद्देशाने कोणी घरात घुसलेलं की काय? तिने सगळं सामान, पैसे तपासून पाहिलं. सगळ्या गोष्टी जशाच्या तशा होत्या. मग हे सगळं असं अस्ताव्यस्त का कसं? किचनमधून आवाज आला. शालिनी किचनमध्ये गेली. एका उंदरामागे मांजर पळत होतं. अच्छा, तर हा सगळा उद्योग तुमचा आहे. तिने त्या मांजराला धुडकावून लावलं. अस्ताव्यस्त पडलेला सगळा पसारा आवरला. आलोकचा फोन आला. 15 मिनिटात घरी येतोय. अंघोळीला पाणी गरम करून ठेव. आलोक घरी आला. शालिनीने हसतच त्याचं स्वागत केलं. दोघांचं प्रेम बघून वाटत नव्हतं की त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली असतील. नुकत्याच नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखं त्यांचं प्रेम होतं. आलोकला आज पण नाईट ड्युटी होती. आज पण काकूंकडे जा असं शालिनीला सांगून आलोक बाहेर पडला. पोलिसाची नोकरी असल्यामुळे आलोक कधी कधी 2-2 दिवस घरी येऊ शकत नाही हे शालिनीला माहीत होतं. एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोज रोज कसं काकूंकडे जायचं? तिला थोडा संकोच वाटत होता. नकोच जायला. हळूहळू आपल्या घरात राहायची सवय होईल जाईल असं म्हणून ती तिच्या घरात झोपत असल्याचं तिने काकूंना सांगितलं. आई आणि आबांनी फोनवर बोलून शालिनी झोपण्यासाठी बेडरूममध्ये आली. खूप वेळ झाला पण तिला झोप काही येत नव्हती. टाइमपास करण्यासाठी म्हणून तिने आलोककडे असणार एक ऐतिहासिक पुस्तक वाचायला घेतलं. तिला अशी पुस्तके वाचायला आवडत. तिने पुस्तक वाचायला सुरुवात केली. तोच किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज झाला. सकाळचं मांजर पुन्हा आलं वाटतं. त्याला घालवण्यासाठी ती किचनमध्ये गेली. पण किचनमध्ये कोणीच नव्हतं. भांडी जाग्यावर ठेवून ती परत बेडवर येऊन पुस्तक वाचायला लागली. पुन्हा भांड्यांचा आवाज झाला. यावेळी सुद्धा किचनमध्ये कोणीच नव्हतं. फारसा विचार न करता तिने पुन्हा पुस्तक वाचायला सुरुवात केली. अचानक पाठीमागून तिच्या मानेला कोणीतरी स्पर्श केला. दचकून तिने मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. मध्यरात्रीचा 1 वाजला होता. बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. तिला आलोकची आठवण झाली. पेट्रोलिंग चालू असेल. फोन करू की नको? करतेच फोन. उचलला तर उचलला, नाही तर नाही. शालिनी फोन हॉलमध्येच विसरून आली होती. फोन आणण्यासाठी ती हॉलमध्ये गेली आणि तेवढ्यात लाईट गेली. शालिनी तशी लहानपणापासून धीट होती. तिने अंधारातच कसाबसा मोबाईल शोधला आणि टॉर्च ऑन करून किचनमध्ये मेणबत्ती शोधायला आली. मेणबत्ती शोधत असताना पुन्हा तिला पाठीमागून कोणीतरी स्पर्श केला. स्पर्श म्हणण्यापेक्षा तिची मानच कोणीतरी दाबली होती. आता मात्र शालिनी घाबरली. दचकूनच ती बाजूला पळाली. थरथरत्या हाताने टॉर्च पुढे धरला आणि जवळजवळ किंच आली. डोळे पूर्ण पांढरे, डोक्याचे केस दोन्ही बाजूंनी पुढे तोंडावर आलेली. ती स्त्री शालिनीकडेच बघत होती. तिच्याकडे बघून ती विक्षिप्तपणे हसत होती. तिने आपला एक हात शालिनीच्या दिशेने पुढे केला. हाताची लांबी वाढत होती. तिने हात शालिनीच्या पोटावर ठेवला. शालिनी खूप घाबरली होती. भीतीने तिच्या तोंडून आवाज निघत नव्हता. आता त्या स्त्रीने तसाच हात शालिनीच्या गळ्यावर नेला. ती शालिनीचा गळा दाबत होती. शालिनीचा श्वास कोंडू लागला. शालिनी आलोकने शालिनीला उचलून हॉलमध्ये आणलं. शालिनी उठ ना. शालिनी. आलोक तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. शालिनीच्या कानावर आलोकचा आवाज येत होता, पण डोळे उघडण्या इतकी ही ताकद तिच्यामध्ये नव्हती. काकूंचा नोकर डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी शालिनीला तपासलं. यांचा बीपी थोडा वाढला आहे. या अवस्थेत कधी कधी असं होतं. एक इंजेक्शन देतो. थोड्याच वेळात या पूर्ण शुद्धीत येते. या अवस्थेत म्हणजे? अहो पाटील साहेब, कॉंग्रॅच्युलेशन्स. डॉक्टरांना काय म्हणायचं आहे हे आलोकच्या लक्षात आलं. आनंदाने त्याला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. काय करू काय नको असं झालं होतं. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना मात्र त्यालाच काय कुणालाच नव्हती. साधारण तासाभराने शालिनी शुद्धीवर आली. रात्री घडलेला प्रकार आलोकला सांगायचा होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिने नंतर हे सगळं सांगायचं ठरवलं.
आईबाबांना कधी एकदा ही गोड बातमी सांगतोय असं झालं होतं दोघांना. आलोकनेच ही गोड बातमी सांगावी असं शालिनीला वाटत होतं. आलोक ठीक आहे बोलला, पण सांगायचं कसं? आई आबा तुम्ही आजी आजोबा होणार आहे असं सांगून, की शालिनीला दिवस गेलेत असं सांगू, शांतपणे सांगू की आनंदाने ओरडून सांगू? आनंदाच्या भरात त्याला काहीच सुचेना. शालिनीला त्याचा हा गोंधळ बघून हसू आलं. ये तूच सांग ना ग शालिनी, मला नाही जमणार. शालिनीला आणखीनच हसू आलं. बरं मीच सांगते. शालिनी बाळ आता काळजी घे आणि तुम्ही इकडे याची तसदी घेऊ नका. आम्ही दोघे 2 दिवसात तिकडे येतो. तिकडून आईबाबांनी मोठ्या समाधानाने तिला प्रेमळ सूचना दिली. आलोकने शालिनीला हळूच पाठीमागून मिठी मारली. हे का आलोक, आता हे सगळं बंद. लटक्या सुरात शालिनी बोलली. नो नेव्हर. आता तर तुलाच असंच मिठीत ठेवणार. आलोकने शालिनीला लाजवण्यासाठी मिठी आणखी घट्ट केली. ओरडेन हमी. शालिनी मिठी सैल करण्याचं नाटक करत बोलली. ओरड. आता इथे आई बाबा नाही तुझा ओरडणं ऐकायला आणि मला रागवायला. दोघेही असले. किती सुखाचे क्षण होते ना हे. पण थोड्या वेळासाठी. आलोकला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला आणि आलोकला तातडीने निघावं लागलं. आता मात्र शालिनीच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आलोकला काल रात्रीची गोष्ट सांगायची राहिली. शालिनीला रागात फुटकारत असल्यासारखा आवाज आला. काही समजेपर्यंत तिच्या केसांना पकडून कोणीतरी जोरात मागे खेचलं. ती तशीच भिंतीवर आदळली. काकू काकू. तिने ओरडून काकूंना आवाज द्यायला सुरुवात केली, पण तिचा आवाज काकूंपर्यंत पोचत नव्हता. कोणीतरी खूप रागावण्याचा आवाज, कर्कश आवाज ऐकायला येत होता. तिच्या समोर तीच काल रात्रीची स्त्री होती. कालच्यापेक्षा आजचं तिचं रूप एकदम भयानक होतं. ती जवळ येत होती. तिच्या भयानक रूपावरून असं वाटत होतं की ती आज शालिनीला मारून टाकेल. ही कोण आहे आणि माझ्या मागे का लागली? ती माझ्यासोबत असं का करते? असंख्य प्रश्न शालिनीच्या मनात गोंधळ घालत होते. शालिनी कशीबशी उठली आणि घाबरतच ती भिंतीच्या आधाराने हॉलमध्ये पोचली. शालिनीने देवाचा देवारा हॉलमध्ये ठेवला होता. नकळत ती तिथे पोचली होती. तिच्या हाताला हनुमानाचा फोटो लागला. स्वतःला वाचवण्यासाठी तिने तो समोर धरला. तशी ती स्त्री मागे पळून गेली, पण जाताना ती शालिनीकडे रागाने बघत किंचाळली. तिचा कर्कश आवाज पूर्ण घरात पसरला. घरातले सगळे बल्ब फुटले. कपाटाच्या आरशाच्या काचा बेडरूममध्ये विखुरल्या. क्षणात ती स्त्री गायब झाली. शालिनीने कसाबसा दरवाजा उघडला आणि ती काकूंकडे पोहोचली. शालिनीच्या डोक्यातून रक्त येत होतं. तिला पाहताच काय झालं असेल याची काकूंना कल्पना आली. त्यांनी शालिनीला पाणी दिलं, पण शालिनी आलोकना बोलवा एवढंच बोलत होती. भीतीने ती थरथर कापत होती. आलोकना फोन. शालिनी बेशुद्ध झाली. आलोकला तातडीने नजीकच्या पोलीस स्टेशनमधून, जिथे त्याने 4 वर्षापूर्वी काम केलं होतं, तिथून काही व्यक्तींची माहिती घ्यायची होती. 4 वर्षांनंतर आलोक तिथे गेला होता. सोबत काम करणाऱ्या बऱ्याच मेजरची बदली झाली होती, तर काही अजूनही तिथेच होते. त्यांना भेटल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बोलता बोलता अंतराचा आणि नेहाचा विषय निघाला आणि आलोक उदास झाला. अंतरा एका छोट्या गावातील मुलगी. रंगाने थोडी सावळी असली तरी नाकी डोळी अगदी सुरेख होती. लहानपणापासूनच हुशार, धाडसी आणि महत्त्वाचं म्हणजे नाव अंतरा असून सुद्धा खूपच बडबडी होती. आई, वडील आणि ती असं तिघांचं कुटुंब. एक उत्कृष्ट पत्रकार होण्याचं अंतराचं स्वप्न होतं. ते स्वप्न तिने पूर्ण केलं. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर ती पडखडपणे न घाबरता मतं मांडत असे. या पत्रकारिता क्षेत्रात आल्यापासून तिने अनेक अन्यायकारक प्रकारांना वाचा फोडली होती. त्यातलीच एक केस होती मध्यमवर्गीय नेहाची. नेहाला बड्या घरची 2 मुलं काही दिवसांपासून सतत त्रास देत होती. मुलं मोठ्या घरची असल्यामुळे नेहाने पोलिसांकडे तक्रार करून सुद्धा काही उपयोग झाला नाही. त्या दिवशी त्या मुलांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. भर रस्त्यात नेहाची ओढणी काढून फेकून दिली. आता सुरीने नेहाचा कुर्ता फाडायला सुरुवात केली. अंतरा त्याच रस्त्याने एका अपघाताचे लाईव्ह शूटिंग आणि रिपोर्टिंग करण्यासाठी कॅमेरामनसह निघाली होती. अंतराने रस्त्यात घडत असणारा प्रकार पाहिला आणि ती त्या दिशेने धावत गेली. पुढे जाऊन तिने त्या मुलांना अडवण्याचा प्रयत्न केला. ती मुलं अंतराकडे बघून कुस्तीत हसली. घाणेरड्या नजरेने बघत तिचा हात पकडला. आता मात्र तिच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली.
विचार न करता तिने आपल्या कराटेचं प्रॅक्टिकल दाखवायला सुरुवात केली. सर्व काही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेलं होतं. अंतराला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून सुद्धा रेकॉर्डिंगच्या आधारे अंतरा त्या मुलांना शिक्षा आणि नेहाला न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाली. पण ही केस लढताना ती एकटी नव्हती. या केसमध्ये तक्रार दाखल करण्यापासून ते अगदी केसचा निकाल लागेपर्यंत एका व्यक्तीची तिला साथ मिळाली होती. आलोक पाटील त्याचं नाव. आलोक पाटील म्हणजेच आपल्या स्टोरीचा नायक. दिसायला उंचपुरा, पिळदार शरीरयष्टी, धडाडी नेतृत्वाचा, देखणा. त्याला पाहता क्षणी कोणीही सहज त्याच्या प्रेमात पडेल असा हा आलोक 2 दिवसांपूर्वी सातारा शहरात बदली होऊन आला होता. खरं तर पत्रिका आणि पोलीस याची मैत्री होणं अशक्यच, पण इथे मात्र आलोक आणि अंतराची चांगलीच मैत्री जमली होती. जेव्हा कधी ते भेटत तेव्हा वेगवेगळ्या केसेसवरील अनुभवांवर त्यांची चर्चा रंगायची. विचारांची देवाणघेवाण करता करता मनाची देवाणघेवाण कधी झाली हे दोघांनाही समजलं नाही. दोघांचं प्रेम प्रकरण काकूंपासून ते आलोकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच माहीत होतं. अंतरा आणि आलोकची जोडी सर्वांनाच आवडत होती, त्यामुळे कधी कोणी त्यांच्या विरुद्ध आक्षेप घेण्याचा विषयच नव्हता. अंतराचं आलोकच्या रूमवर येणं जाणं असायचं. थोड्याच दिवसात आबांशी बोलून अंतरासोबत लग्न करणार असल्याचं आलोकने सर्वांना सांगितले. आबा आपल्या आणि अंतराच्या लग्नाला नकार देणार नाहीत हा आलोकला विश्वास होता. त्या दिवशी घरी जाणं शक्य नसल्याने अंतरा आलोककडेच थांबणार होती. खूप वेळेपासून अंतराची बडबड चालू होती. आलोकचं तिच्या बोलण्याकडे कमी पण तिच्या हालचालींकडे जास्त लक्ष होतं. ओ पाटील साहेब, कुठे लक्ष आहे? आलोकच्या डोळ्यासमोर अंतराने चुटकी वाजवली. काही नाही, तू बोल पुढे, मी ऐकतोय. अंतराचं बोलणं संपलं. बोल आता आलोक, याच्यावर तुझं काय मत आहे? अंतरा, तुझं बोलणं ऐकून मला एक प्रश्न पडला आहे. आलोक, कोणता? अंतरा, तुझं अंतरा नाव कोणत्या वेड्याने ठेवलं ग? काय? अंतराने आश्चर्याने विचारलं. वेड्यानी? लुक मिस्टर आलोक पाटील, माझ्या घरच्यांना अजिबात वेळ बोलायचं नाही. मला ते आवडणार नाही. आलोकला तिचा तो लटका राग बघून खूप हसू आलं. अगं, तुझं नाव अंतरा म्हणजे, पण तू नेहमी बडबड करत असतेस म्हणून विचारलं. आलोकच्या या वाक्याने अंतराला पण खूप हसू आलं. आलोक अंतराच्या मांडीवर डोकं ठेवून पडला होता. हा क्षण असाच थांबावा असं दोघांनाही वाटत होतं. अंतराने या आलोकच्या केसांना कुरवाळत लग्नाबद्दल विचारलं. आलोक, तुझ्या वडिलांची तू बोललास का? नाही ग अजून, पण बोलेन लवकरच. आत्ताच फोन कर त्यांना आणि आत्ताच विचार. अंतराने हट्ट धरला. बरं राणी, आत्ताच बोलतो त्यांच्याशी. त्याने आबांना फोन केला. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून झाल्यावर त्याने आबांना अंतराबद्दल सांगितलं. आबांनी कोणतेही आडेवाडे न घेता 4 दिवसात मुलगी पाहायला येतो असं सांगितलं. बघ, मी म्हणत होतो ना, माझे आबा आपल्या लग्नाला होकार देणार म्हणून. आलोकने आनंदाने अंतराला सांगितलं. अंतरा सुद्धा खुश झाली. दोघं आपल्या लग्नाची स्वप्न रंगवू लागली. आलोकने हलकेच अंतराला जवळ ओढलं. नो, अंतरा बाजूला पळाली. लग्नाच्या आधी अजिबात काही करायचं नाही, पण आपलं लग्न होणार आहे ना? अंतरा, विश्वास नाही का माझ्यावर? अंतराच्या जवळ जात आलोक बोलला. आता या क्षणी तरी तुझ्यावर विश्वास नाही, अंतरा हसत हसत बोलली आणि किचनमध्ये पळाली. अच्छा. आलोक अंतराच्या मागे किचनमध्ये पळत गेला. अलगदच तिला उचललं. त्याच्या हातातून सुटण्याचा ती प्रयत्न करत होती. या प्रयत्नात तिच्याकडून धक्का लागून किचनमध्ये असणारी थोडी भांडी खाली पडत होती. तिने आलोकच्या हाताला चिमटा काढला आणि आलोकच्या हातातून सुटून बेडरूममध्ये पळाली. आलोक जवळ येऊ नये म्हणून तिने कपाटातील कपडे आलोकच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. आलोकला असा विरोध करताना तिला खूप हसू येत होतं. पण आलोक शेवटी पोलीस. त्याने अंतराला पकडलं आणि उचलून हलकेच बेडवर ठेवलं. अंतरानेही आता विरोध करणं थांबवलं. अंतराची मूकसंमती त्याला समजली. एका मोहमयी क्षणात त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. अंतराचा आलोकवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे तिने नंतरही त्याला कधी विरोध केला नाही. 15 दिवस होऊन गेले तरी आबा इकडे येण्यासंबंधी काहीच बोलत नव्हते. शेवटी आबांना त्याने विचारलं तेव्हा आबा सरपंच पदासाठी निवडणूक लढवणार होते. या धावपळीत असल्यामुळे अंतराला पाहायला जाणं त्यांना शक्य वाटत नव्हतं.
त्यांनी निवडणुकीनंतर येणार असल्याचं आलोकला सांगितलं. अंतरालाही काही प्रॉब्लेम नव्हता. आबांना इकडे येणं शक्य नसलं तरी अंतराच्या घरच्यांची माहिती त्यांना काढायची होती. त्यामुळे आलोक कडून तिच्या घरचा पत्ता त्यांनी घेतला. आता थोडेच दिवस त्यानंतर अंतरासोबत आपलं लग्न होणार या विचारानेच आलोक खूप खुश होता. निवडणुकीची धामधूम असून सुद्धा आबा आलोकच्या लग्नाचा विषय विसरले नव्हते. त्यांनी काही विश्वासू लोकांना अंतराच्या घरच्यांची आणि पाहुण्यांची माहिती काढायला सांगितली. आबांना अंतराची आणि तिच्या घरच्यांची सखोल माहिती मिळाली होती. आबांना आलोकची निवड उत्तम वाटली, कारण अंतराबद्दल एकही नकारात्मक गोष्ट त्यांना ऐकायला मिळाली नव्हती. पण अंतराच्या आई वडिलांचा प्रेमविवाह होता. तिची आई वेगळ्या जातीची होती. दोघांच्याही पाहुण्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. आई शिवणकाम करत होती आणि वडील एका हॉस्पिटलमध्ये वॉचमन होते. आबा उच्च कुळातले होते आणि अंतरा मात्र त्यांच्यापेक्षा हलक्या कुळातली होती. आबांना या गोष्टी पटल्या नाहीत. मुलगी कुणी असली तरी आपल्या तोलामोलाच्या घराण्यातील नाही. जग थुंकेल माझ्यावर. आबांनी लागलीच आलोकला फोन केला. आलोक, ती मुलगी आपल्या तोलामोलाची घरातली नाही. जग असेल माझ्यावर. तू तिचा विचार सोडून दे. मी तुझ्यासाठी इकडे मुलगी बघतोय. आबांचे नकाराचे शब्द ऐकताच आलोकला धक्का बसला. आबांचा नकार त्याला अपेक्षित नव्हता. त्याने आबांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण आबांनी त्याचं काहीच न ऐकता फोन ठेवून दिला. अंतरा काही कामानिमित्त आलोककडे आली होती. तिला सर्व काही समजलं. काहीच न बोलता ती भरल्या डोळ्यांनी तिथून निघून गेली. आलोकला काय करावं काहीच सुचत नव्हतं. अंतराशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार तो करू शकत नव्हता. अंतराची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. तिला आलोकशी या संदर्भात बोलायचं होतं. ती आलोकला फोन करणार, तोच आलोकलाच तिचा फोन आला. आलोकच्या घरी भेटायचं ठरलं. अंतरा, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही. काही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. मी समजावतो आबांना. आलोकने अंतराला शब्द दिला. आणि आबांनी ऐकलंच नाही तर तू करशील माझ्याशी लग्न? माझ्या आईबाबांनी केलं तसं? अंतराने न राहून विचारलं. आता मात्र आलोक द्विधा अवस्थेत अडकला होता. त्याचा जसा अंतरावर जीव होता तसा आबांवर सुद्धा होता. जसा अंतराशिवाय राहण्याचा विचार करू शकत नव्हता तसा आई आबांशिवायही राहू शकत नव्हता. सांग ना आलोक, तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न करशील? आलोककडे उत्तर नव्हतं. पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने अंतराला घट्ट मिठी मारली. तूच सांग अंतरा, मी काय करू? आलोकच्या मिठीतून बाहेर निघत काही विचार करून भरल्या डोळ्यांनी अंतरा आलोकला म्हणाली. आलोक, तू तुझ्या वडिलांचं ऐक. आपल्या माणसाशिवाय जगणं काय असतं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत आलीये. मी रोज माझ्या आईबाबांना आपल्या माणसांसाठी तडफडताना पाहिलंय. ते तडफडणं तुझ्या वाट्याला नको यायला. त्यांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न करशील. माझ्याशी लग्न केल्याचं सुख असेल तुझ्याकडे, पण तुझ्या आई वडिलांपासून दूर झाल्याचं दुःख त्याहून जास्त असेल. आणि मी तुला दुःखात बघू शकत नाही. तिने आलोकच्या कपाळावर ओठ टेकवले आणि परत भेटायचं नाही असं ठरवून ओघळणारे अश्रू पुसत ती तिच्या घरी गेली. आलोकचं ना कामात लक्ष होतं ना स्वतःकडे. त्याची ती अवस्था कोणालाच बघवत नव्हती. एवढा तडफदार, धडाडीचा, कडक स्वभावाचा आलोक, त्याच्या डोळ्यातून येणारं पाणी बघून सगळ्यांचीच मनं हेलावली. आलोकचे वरिष्ठ अधिकारी आलोकसाठी त्याच्या घरी आबांना भेटायला गेले. त्यांनी देखील खूप समजावून सांगितलं, पण आबा कोणाचंच ऐकायला तयार नव्हते. आलोकचं कामात लक्ष लागत नव्हतं. त्याने 4 दिवस सुट्टी घेतली. तो रूमवर थांबला. टेन्शनने त्याचं डोकं जड झालेलं. अंतराचा ना मेसेज होता ना फोन. थोड्या वेळात त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो, आलोक सर बोलत आहात ना? हो, आपण कोण? सर, मी नेहा. हा नेहा, बोल ना. नेहा म्हणजे ज्या मुलीला अंतराने आलोकने न्याय मिळवून दिला होता आणि जिच्यामुळे आलोक आणि अंतराची ओळख झाली होती, ती मुलगी. नेहाचा अधूनमधून सणवार असेल तेव्हा शुभेच्छा मेसेज यायचे. त्यामुळे आलोकने नेहाला लगेच ओळखलं. सर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल नेहा, काही प्रॉब्लेम आहे का? काही मदत हवी आहे का? सर, माझ्या घरात माझ्या लग्नाचा विषय चालू आहे. ओके, मग कोणाची माहिती हवी आहे का?
नाही सर, माहिती नको. सॉरी सर, पण मला न्याय मिळवून देत असताना तुम्ही माझ्यासाठी करत असलेली धडपड बघून मी तेव्हापासून तुमच्या प्रेमात पडले. पण तुम्हाला सांगण्याचं माझं धाडस झालं नाही. माझे आई वडील माझ्यासाठी स्थळ शोधत आहेत, पण मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. प्लीज सर, माझ्याशी लग्न कराल का? नेहाचे ते शब्द ऐकून आलोकला नेहाचा खूप राग आला. नेहा, वेडी आहेस का? मी तुला माझ्या लहान बहिणीसारखं मानतो आणि तू कसला विचार करतेस? खूप समजावून सांगून सुद्धा नेहा ऐकण्यास तयार नव्हती. आधी अंतराला गमावण्याचं टेन्शन आलोकला होतं आणि त्यात भर नेहाच्या फोनची. नेहा, मी अंतराबरोबर लग्न करणार आहे. आमच्या दोघांचे प्रेम आहे, त्यामुळे तू हा विचार सोडून दे. काय? ती अंतरा? मला ते काही माहीत नाही. मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे. शक्य नाही. आलोकने फोन कट केला. नेहाने नंतरही वारंवार फोन केला, पण आलोकने तिकडे लक्ष दिलं नाही. आलोक बेडवर पडून होता. नकळत त्याची झोप लागली. दरवाजाची बेल वाजली. आलोकने उठून दरवाजा उघडला. समोर नेहा उभी होती. नेहाला पाहून आलोक दचकलाच. नेहा, तू कशाला आलीस इथे? प्लीज सर, रागावू नका. मी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, पण तुम्ही सुट्टीवर आहात असं समजलं, म्हणून इथे भेटायला आले. सर, खरंच मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. अंतराचा विचार तुम्ही सोडून द्या. ती तुमच्यासाठी बेस्ट नाही. मी बाहेरच थांबते सर. तुम्ही 10 मिनिटं विचार करा आणि मग मला उत्तर द्या. प्लीज सर. नेहा, मी तुम्हाला सकाळीच उत्तर दिलेलं आहे. प्लीज तू जा इथून. मला त्या अंतराचा खूप राग येतोय. जीव घ्यावा वाटतोय तिचा. तिच्यासाठी तुम्ही मला नाकारत आहात. तुमच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणी कसं येऊ शकतं? आलोक सर, तुम्ही लग्नासाठी होकार दिला नाही तरी मी आत्महत्या करेन आणि त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल. नेहाच्या अशा बोलण्याचा आलोकला प्रचंड राग आला. तुला जे करायचं ते तू कर. आलोक रागाच्या भरात काय बाय बोलून गेला ते त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने नेहासमोरच रागाने दरवाजा लावून घेतला. दुसऱ्या दिवशी नेहाने आत्महत्या केल्याची न्यूज आलोकने पेपरमध्ये वाचली. त्याला वाटलं नव्हतं की नेहा खरंच असं काही करेल, पण तिच्या या निर्णयाला ती स्वतः जबाबदार होती. त्याला नेहाबद्दल वाईट वाटलं. 3 दिवसानंतर आलोकला कोल्हापूरला बदली झाल्याचं लेटर मिळालं. त्याला अंतराला ही गोष्ट सांगावी वाटली, म्हणून त्याने अंतराला तसा मेसेज केला. त्याला कोल्हापूरला जाण्याआधी अंतराला भेटायचं होतं. नेहाबद्दल सुद्धा तिला सांगायचं होतं. अंतराला सुद्धा आलोकला भेटायचं होतं. आलोकच्या रूमवर खूप आठवणी होत्या. तिला पुन्हा तिथे जायचं नव्हतं, म्हणून यावेळी आलोकच्या रूमवर न भेटता बाहेर त्यांच्या आवडत्या ठिकाणी भेटायचं ठरलं. आलोकच्या रूमपासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर ते ठिकाण होतं. मध्यभागी रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं. झाडांच्या मागे शेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतात पिकं नव्हती. अंधार असल्यावर त्या रस्त्याने रहदारी कमी असायची. साधारण सायंकाळचे 7 वाजले होते. आलोक अंतरासोबत बोलत होता. बोलता बोलता त्याने आनंदाने अंतराला मिठी मारली. आलोकच्या फोनची रिंग वाजली तसा आलोक भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आला. काकूंचा फोन होता तो. शालिनी बेशुद्ध झाल्याचं काकूंनी सांगितलं. तसा आलोक तडक घरी आला. प्रेग्नन्सीमुळे तिला चक्कर आली असेल असं आलोकला वाटलं. डॉक्टर शालिनीला तपासून गेले होते. काकू डोक्याला हात लावून खाली बसल्या होत्या. आलोक, बाळा, मला माफ कर. मी तुझ्यापासून खूप काही लपवून ठेवलं, पण मला आता शालिनीची अवस्था बघवत नाही. आलोक आश्चर्याने काकूंकडे बघत होता. काकू सांगू लागल्या, तुझी इथून कोल्हापूरला बदली झाली. तू इथून गेल्यावर साधारण 20 ते 25 दिवसांनी एक कुटुंब या घरात राहायला आलं, पण दुसऱ्या दिवशी ते कुटुंब हे घर सोडून गेले. मी त्यांना कारण विचारलं नाही. कदाचित दुसरीकडे याच्यापेक्षा चांगलं घर मिळालं असेल असं मला वाटलं. त्यानंतर 3 कुटुंब या घरात राहायला आली, पण त्या कुटुंबांनी सुद्धा दुसऱ्या दिवशी घर सोडलं. या घरात आत्म्याचा वावर आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तू या घरात राहिला होतास. तुला तर कधी कोणता त्रास झाला नव्हता. कधी अशा गोष्टी संदर्भात तू बोललाच नव्हतास. त्यामुळे मला त्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. तरी पण खात्री करून घेण्यासाठी मी एका मानसिकाला बोलावलं. खरंच त्या घरात आत्मा आहे का हे मला जाणून घ्यायचं होतं. त्या मांत्रिकाला घरात पाऊल ठेवताच अमानवी शक्तीचा वावर जाणवला. त्याला त्या अमानवी शक्तीबद्दल जाणून घ्यायचं होतं.
त्याने त्या अमानवी शक्तीला कैद करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आवश्यक ती सर्व यज्ञसामग्री घेऊन आला. त्याच्यासोबत त्याचे 2 शिष्य होते. सर्व खिडक्या-दारे बंद केल्या. यज्ञ सुरू झाला. मंत्रोच्चार करून त्या आत्म्याला आवाहन केलं. बाहेरचं वातावरण बदललं. आकाश काळवंडून आलं. बाहेर जोरदार वारा वाहत होता. त्या वाऱ्याने धाडकन खिडक्या उघडल्या गेल्या. दरवाजाचा करकर आवाज ऐकायला आला. एक स्त्री आमच्या समोर उभी होती. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते. केस दोन्ही बाजूंनी पुढे तोंडावर आले होते. ती हवेत तरंगत होती. तिचं ते रूप बघून माझी तर या वाचाच बसली. ती रागाने पुटकरत त्या मांत्रिकाकडे बघत होती. कोण आहेस तू? या घरात का थांबली आहेस? मांत्रिकाने तिला आपल्या भारदस्त आवाजात प्रश्न केला. तुम्ही सगळे जा इथून. जा, नाही तर जीवाला मुकाल. ती अमानवी शक्ती किंचाळली. मांत्रिकाने त्याच्या शिष्यांना मंत्रोच्चार करायला सांगितले. त्याने पुन्हा प्रश्न केला. तू कोण आहेस? काय हवं आहे तुला? तुझा उद्देश काय आहे? तू जर सांगितलं नाहीस तर तुला इथंच भस्म करेन. मांत्रिकाचे शब्द ऐकताच ती स्त्री चवताळून त्याच्या अंगावर आली. त्याच्या मंत्राचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मांत्रिकाने त्याच्या शिष्यांना आणि मला खुनेनेच तिथून पटकन बाहेर जायला सांगितलं. आता आतमध्ये तो मांत्रिक आणि ती अमानवी शक्ती यांचं द्वंद्व सुरू होतं. मांत्रिकाचा मंत्रोच्चारण सुरूच होतं. त्या अमानवी शक्तीने मांत्रिकाला भिंतीवर आदळलं. ती जोरजोरात किंचाळत होती. काकू आलोककडे पाहत म्हणाल्या, आलोक, ती तुझं नाव घेत होती. तिला तू हवा होतास. काय? काकूंचं हे वाक्य ऐकताच आलोक जवळजवळ ओरडलाच. मी? माझा काय संबंध? आणि आधी मी इथे राहत असताना मला त्या घरात कोणताच वाईट अनुभव आला नव्हता. आलोक, ती स्त्री कोण आहे हे मला सुद्धा माहीत नाही, पण ती तुझी वाट बघत याच घरात थांबलेली आहे. त्या दिवशी त्या मांत्रिकाने मंत्र सामर्थ्याने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. तो आत्मा शक्तिशाली आहे. कोणीही त्याला कैद करू शकणार नाही. उद्देश साध्य केल्याशिवाय तो इथून जाणार नाही, असं त्याने सांगितलं. जे कोणी या घरात राहायला येईल त्यांना ती घाबरवून घर सोडण्यास भाग पाडत होती. तो मांत्रिक इथून गेल्यावर ती शक्ती माझ्या दिशेने आली. भीतीने माझी दातखिळी बसली. मला आलोक हवा आहे. काही वेळापूर्वी 11-12 रूप घेतलेली ती अनमानवी शक्ती माझ्या पुढे चक्क रडत होती. तिचा तो रडण्याचा आवाज कानात घुमत होता. मला तिच्या रडण्याचं आश्चर्य वाटलं, पण क्षणात तिने पुन्हा रुद्ररूप धारण केलं. मला आलोक हवा आहे. तो येईपर्यंत मी इथून जाणार नाही. ती किंचाळत होती. कधी ना कधी तू इकडे येशील हे जणू तिला माहीतच होतं. आलोक, मला तुझी काळजी वाटत होती. तू इकडे आलास तर तुझ्या जीवाला धोका ठरेल. तू कधी तिकडे येऊ नयेस हे सांगण्यासाठी मी तुला खूपदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्याशी संपर्क झाला नाही. नियतीच्या मनात काय आहे माहीत नाही. तुझी बदली पुन्हा इकडेच झाली आणि घराचा शोध घेत घेत तू पुन्हा इथेच आलास. तुला इथे राहण्यास नकार दिला असता तर त्या शक्तीने माझा जीव घेतलाच असता, पण कदाचित तुला सुद्धा जिवंत ठेवलं नसतं. तू कुठेही गेलास तरी ती तुझा पाठलाग शोध करणार. त्यामुळे मी तुला काहीच बोलले नाही. त्या दिवशी सकाळी मी तू झोप कशी लागली हे विचारलं होतं तेव्हा तू छान झोप झाली म्हणाला. तेव्हा मात्र मला आश्चर्य वाटलं होतं. त्या रात्री तुला खरंच काहीच जाणवलं नाही का? आलोकच्या डोळ्यापुढे त्या रात्री घडलेला प्रकार आठवला. म्हणजे तो भास नव्हता. आलोकला काहीच समजत नव्हतं. आधीच त्याचा भूत, प्रेत, आत्मा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. शालिनी शुद्धीवर आली. ती खूप अशक्त वाटत होती. चेहरा पूर्ण कोमेजून गेला होता. डोक्याची जखम दुखत होती. रात्रीपासून तिच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे ती चांगलीच घाबरलेली होती. ती ताडकन उठून बसली. आलोक, आपण इथे नाही राहायचं. आपण आपल्या घरी जाऊ. त्या घरात भूत आहे. आलोक, इथून चला लवकर. काकू, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. ती तुम्हाला पण मारेल. आलोक, उठा पटकन, चला. शालिनी थरथरत होती. आलोकने शालिनीला शांत केलं. त्याला शालिनीकडे बघवत नव्हतं. त्याने आबांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मी कुठेही गेलो तरी ती माझा पाठलाग करणार हे आलोकच्या लक्षात आलं होतं, कारण तो साताऱ्यात आल्यापासून कोणीतरी त्याचा पाठलाग करत असल्याचं त्याला खूपदा जाणवलं होतं. काकूंनी शेजारच्या घरात आत्म्याचा वावर आहे हे समजल्यावर त्यांच्या स्वतःच्या घराला अभिमंत्रित करून घेतलं होतं. त्यामुळे तो आत्मा काकूंच्या घरात प्रवेश करू शकत नव्हता.
एका मोठ्या मांत्रिकाला घेऊन येत असल्याचा फोन आबांनी केला. आबा कोल्हापूरवरून निघाले होते. आलोक राहत असलेल्या ठिकाणाहून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आबांची गाडी बंद पडली. त्यांनी आलोकला तसा फोन केला. आबांच्या सोबत असलेल्या मांत्रिकाला तिथे अमानवी शक्तीचा वावर जाणवला. जर आलोक घराच्या बाहेर पडला तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आलोकने काकूंच्या घरातून बाहेर पडू नये असा सल्ला त्याने आबांना दिला. आबांनी आलोकला घराच्या बाहेर न पडण्याची सूचना केली. आलोक आबांना घरापर्यंत आणण्यासाठी त्याच्या पोलीस मित्रांना फोन करत होता, पण फोन कोणाचाच लागत नव्हता. बाहेर हवेत गारवा वाढला होता. पावसाने पण सुरुवात केली. हळूहळू पावसाचा जोर वाढला. तो आबांना फोन करत होता, पण त्यांचाही फोन लागत नव्हता. आता मात्र आलोकला आबांची काळजी वाटू लागली. आकाशात काळे ढग दाटून आल्यामुळे बाहेर गडद अंधार पसरला होता. तो आबांना आणण्यासाठी निघाला. काकूंनी त्याला अडवलं, पण मी एकटा असताना त्या अमानवी शक्तीने मला काहीच त्रास दिला नाही. तिला जर मला मारायचं असतं तर तिने पहिल्याच दिवशी मारलं असतं. तिचा उद्देश काहीतरी वेगळा आहे असं आलोकला वाटत होतं. तो बाहेर पडत होता. तो शालिनीने त्याच्या बरोबर येण्याचा हट्ट धरला. ती आधीच खूप घाबरली होती. आलोक सोबत असताना तिला सुरक्षित वाटायचं. शालिनी सोबत आधी घडलेल्या प्रकारामुळे त्यालाही शालिनीला स्वतःपासून दूर ठेवायचं नव्हतं. आलोक आणि शालिनी आबांना आणण्यासाठी बाहेर पडली. आलोकला हळूहळू शुद्ध येत होती. लोकांच्या आवाजाचा गोंधळ, ॲम्ब्युलन्सचा आवाज, पोलीस गाडीचा सायरन, सगळे आवाज त्याच्या कानावर गोंगाट करू लागले. तो पूर्ण शुद्धीवर आला. त्याच्या एका बाजूला थोड्या अंतरावर आबांचा मृतदेह पडला होता, तर दुसऱ्या बाजूला लाडक्या शालिनीचा कमरेपासून खालचा भाग रक्ताने डबडबलेला होता. आलोक शून्यात हरवला. त्याला काल रात्रीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. आलोक आणि शालिनी ज्या ठिकाणी आबांची गाडी बंद पडली होती तिथे पोहोचली. आलोकला थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करून गेली. तो वाऱ्याचा स्पर्श नसून अंतराचा स्पर्श असल्यासारखं क्षणभर आलोकला वाटलं. गाडीतून उतरून तो आणि शालिनी आबांच्या जवळ जायला निघाले. पाऊस थांबला होता, पण वाऱ्याचा वेग मात्र वाढला. तो वेग एवढा होता की आलोक आणि शालिनी पुढे एक सुद्धा पाऊल टाकू शकत नव्हते. आबांनी ओरडून दोघांनाही आहे त्याच ठिकाणी थांबायला सांगितलं. हे सगळं ती अमानवी शक्ती घडवून आणत आहे हे आबासोबत आलेल्या मांत्रिकाच्या लक्षात आलं. त्याने शालिनी आणि आलोक भोवती सुरक्षाकडे तयार करण्यासाठी मंत्र उच्चारायला सुरुवात केली. खळ आबा ज्या गाडीत बसले होते त्या गाडीच्या काचा फुटल्या. त्या अमानवी शक्तीने त्या मांत्रिकाला बाहेर ओढलं. तिचा रुद्रावतार त्याला स्पष्ट दिसत होता. या शक्तीसमोर आपला कोणताच मंत्र परिणाम करू शकणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. कोणता तरी बदला घेण्यासाठी ती शक्ती पृथ्वीतलावर थांबली होती. जोपर्यंत तिचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत ती तिथून जाणार नाही याची त्या मांत्रिकाला जाणीव झाली. मंत्र सामर्थ्याने त्याने तिला काही काळासाठी शांत केले. तिच्या समोर हात जोडून त्याने तिच्या कार्यात अडथळा न आणण्याचं आश्वासन दिलं. आबांची माफी मागून तो तिथून निघून गेला. आता त्या शक्तीने तिचा रोख आबांकडे वळवला. आबा गाडीतून उतरून आलोककडे पळू लागले. त्यांना स्वतःचा जीव पेक्षा आलोकचा जीव वाचवायचा होता. वाऱ्याचा वेग कमी झाला होता. ती अमानवी शक्ती आलोक, शालिनी आणि आबांच्या समोर उभी होती. तिघांनी एकमेकांना पकडलं. आलोक सुद्धा त्या शक्तीला पाहून घाबरला. ती अमानवी शक्ती आता शांत झाली होती. आलोककडे ती एकटक बघत होती. हळूहळू तिच्या रूपात बदल होऊ लागला. आलोक, तिने आलोकला आवाज दिला. 4 वर्षात तुला माझी एकदा सुद्धा आठवण झाली नाही का रे? आता सर्वांना तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. अंतरा होती ती. आलोकवर जीवापाड प्रेम करणारी. आलोकचं त्याच्या आई वडिलांपासून नातं तुटू नये म्हणून मनावर दगड ठेवून स्वतःच्या प्रेमाचा बळी देणारी आणि आलोकच्या बाळाची आई अंतरा. किती स्वप्न रंगवली होती ना आलोक आणि अंतराने. आबांचा लग्नाला होकार असणार असं समजून आनंदाच्या भरात त्यांच्याकडून मर्यादा ओलांडली गेली होती. त्याच प्रेमाची निशाणी अंतराच्या पोटात वाढत होती. आलोक समोर 4 वर्षापूर्वीचा शेवटच्या दिवशीचा घटनाक्रम तळू लागला. त्यांच्या आवडत्या ठिकाणी आलोक आणि अंतरा भेटणार होते. अंतरा झाडाला डोकं टेकवून शांत उभी होती. चेहरा पूर्ण सुकलेला, ओठ सुकून गेलेले.
रडून रडून डोळे कोरडे झाले होते. नेहमी बडबड करणारी अंतरा आज एकदम शांत होती. अंतराला असं बघून आलोकचं डोकं सुन्न झालं. अंतरा, काय अवस्था करून घेतली स्वतःची? मी अशा शांत उदास अंतराला ओळखत नाही. अंतराच्या दोन्ही गालांवर हात ठेवत आलोक प्रेमाने बोलला. अंतरा, मी अजून हार नाही मानली. मी आबांना परत रिक्वेस्ट करणार आहे. अंतरा, बोल ना काहीतरी. आलोक अंतराच्या डोळ्यात बघून बोलला. अंतराच्या डोळ्यातले अश्रू तिच्या गालावर उघळले. आलोककडे बघत अंतरा बोलली, आय एम प्रेग्नेंट. आलोक क्षणभर तिच्याकडे बघत राहिला. त्याला पुढे काय बोलावं सुचत नव्हतं. त्याने अंतराला आनंदाने चक्क उचललं आणि फिरवू लागला. आलोकला आधीपासूनच लहान मुलं आवडत होती. थँक्यू सो मच अंतरा. तू आई आणि मी बाबा होणार. येस, थँक्स अ लॉट अंतरा अँड लव्ह यू सो मच. त्याने अंतराच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तो त्याचं आणि अंतराचं लग्न होणार नाही हे पूर्ण विसरला. अंतराला त्याला अजून पुढे काहीतरी सांगायचं होतं, पण तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. आवाज व्यवस्थित येत असल्यामुळे तो अंतराला आलोच म्हणून थोडा बाजूला गेला. आबांचा फोन होता. अंतराने आलोकच्या लग्नासंदर्भात आलोकचे वरिष्ठ अधिकारी आबांना भेटले होते. आबांना खूप समजावून सुद्धा आबा लग्नाला तयार होत नव्हते. त्यामुळे तुम्ही लग्नाला तयार झाला नाही तर आलोक आणि अंतराचं लग्न आम्ही लावून देऊ अशी धमकी त्यांनी आबांना दिली होती. आबांना हे आवडलं नव्हतं. आलोक, निवडणूक जवळ आली आहे. तू माझं नाव खराब होईल असं काही करू नकोस. कधी न रागावणारे आबा आज आलोक सोबत रागात बोलत होते. आबा, अंतराला दिवस गेलेत, त्यासाठी मी जबाबदार आहे. प्लीज माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही तिला देऊ नका. आलोक रडवेला होऊन आबांना विनंती करत होता. काय? आबांना आलोकचं बोलणं ऐकून धक्का बसला. तू आलोक. आबांचा आवाज बंद झाला. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आबांचा फोन सुरूच होता. हॅलो आबा, काय झालं? आई, काय झालं? आलोकला काही समजत नव्हतं. त्याने फोन कट करून पुन्हा फोन केला, पण कोणीच फोन उचलला नाही. तो पळत अंतराकडे आला. अंतरा स्तब्ध उभी होती. अंतरा, ऐक ना. आबांना काहीतरी झालंय. मला निघायला हवं. मी परत येईन तेव्हा तुला आणि आपल्या बाळाला मी कायमचं माझ्याबरोबर घेऊन जाईन. आबांचा नकार असला तरी सुद्धा. अंतरा, ऐकतेस ना? अंतराच्या डोक्यावर हात फिरवत आलोक बोलला. अंतरा काही बोलणार तोच पुन्हा आलोकच्या फोनची रिंग वाजली. डॉक्टर बोलत होते. आलोक, तू आबांना असं काय बोललास? काय झालं काका? डॉक्टर आलोकच्या घराजवळच राहत असल्याने तो त्यांना डॉक्टर न बोलता लहानपणापासूनच काका बोलायचे. अरे, तू आबांना असं काय बोललास? आबांना हार्ट अटॅक आलाय. आबा काहीच बोलत नाही. लहानपणापासून त्यांनी तुला एवढं लाडात वाढवलं, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्या बदल्यात तू काय त्यांना देतोय? मृत्यू. डॉक्टर चावाचावाने बोलत होते. त्यांनी फोन कट केला. डॉक्टरांचे एक एक शब्द आलोकच्या मनाला छेद करून गेला. डॉक्टर काही चुकीचं बोलत नव्हते. जे काही बोलले ते सत्यच बोलले. आलोकला त्याने केलेली प्रत्येक गोष्ट गुन्हा वाटू लागली. काही क्षणापूर्वी ज्या बाळाच्या आगमनाने आलोक खुश झाला होता, ते बाळ आता त्याला गुन्हेगार वाटू लागलं. त्याच्या येण्याची चाहूल लागली नसती तर आज आबांवर ही वेळ आली नव्हती. आलोकला राग अनावर झाला. त्याला त्याच्या रागावर नियंत्रण राहिले नाही. गुन्हेगाराला जसं मारतात अगदी तसंच त्याने अंतराच्या पोटावर पूर्ण ताकदीने लाथ मारली. अंतराला कधी वाटलं नव्हतं की एवढ्या चांगल्या मनाचा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा आलोक रागाच्या भरात असं काही करेल म्हणून. अंतराला हे सगळं अनपेक्षित होतं. ती स्वतःचा बचाव करू शकली नाही. आलोक. अंतरा मोठ्याने ओरडली. ती विवळत होती. वेदना सहन न झाल्यामुळे ती पोट धरून खाली बसली. आलोकने पुन्हा तिच्या पोटावर लाथ मारली. याच बाळामुळे आज माझा बाप हॉस्पिटलमध्ये आहे. याला जन्माला येण्याचा काही अधिकार नाही. आलोक रागारागात बोलला आणि तिथून निघून गेला. आपण रागाच्या भरात काय केले याचे भान त्याला राहिले नाही. अंतरा वेदनेने विवळत होती. रक्त तिच्या पायापर्यंत पोहोचलं. तिचं मिसकॅरेज म्हणजे गर्भपात झाला. बाळ जन्माला येण्याआधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला, ते सुद्धा स्वतःच्या पित्यामुळे. आलोक कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये पोहोचला. 2 तासाचा प्रवास त्याने 1.25 तासात पूर्ण केला होता. आबांना ICU मध्ये ठेवलं होतं. आलोक भिंतीला डोकं टेकून उभा होता. मनातल्या मनात तो देवाचा धावा करत होता.
सुमारे 2 तासांनी आबा शुद्धीत आले. त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं आलोकला सांगितलं. त्याने देवाचे आभार मानले आणि तो आबांना भेटायला गेला. आबा, आलोकने त्यांना हाक मारली. आबांनी तोंड फिरवलं. आलोकने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आबांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आबांनी आलोकला बाहेर पाठवा असा इशारा तिथल्या स्टाफला केला. नाईलाजाने आलोक तिथून बाहेर आला. आबा जरी बोलले नसले तरी त्यांची प्रकृती आता ठीक आहे याचं आलोकला समाधान वाटत होतं. आबांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर तो स्वतःला कधीच माफ करू शकला नसता. डॉक्टर काकांनी त्याला घरी जायला सांगितलं. घरी आई एकटीच होती. तिला पण आबांची काळजी लागली असेल म्हणून तो घरी निघाला. त्याला अंतराची आठवण झाली. अंतरासोबत आपण फार चुकीचं वागलो. शिवाय त्या अवस्थेत तिला एकटीला तिथे सोडून आलो. त्याने काळजीने अंतराला फोन केला. खूप वेळानंतर फोन रिसीव्ह केला गेला. हॅलो, आलोक साहेब. आलोक सोबत काम करणाऱ्या मेजरचा तो आवाज होता. हॅलो मेजर, तुम्ही कसा फोन रिसीव्ह केला? अंतरा पोलीस स्टेशनमध्ये आली आहे का? तिकडून काहीच रिप्लाय नव्हता. हॅलो मेजर, आवाज येतोय ना माझा? हो साहेब, अंतराला फोन द्या. एवढ्या उशिरा ती तिथे का आली आहे? तुम्ही फोन द्या पटकन तिला. आलोकला कधी एकदा अंतराचा आवाज ऐकतोय असं झालं होतं. त्याला तिची माफी मागायची होती. हॅलो आलोक, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा आवाज होता तो. मला अंतरासोबत बोलायचं आहे. प्लीज सर, तिला फोन द्या ना. आलोक रडवेला होऊन बोलला. आलोक, अंतरा आपल्याला कायमची सोडून गेली. 2 गुंडांनी तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. आलोकच्या हातातून फोन गळून खाली पडला. त्याला त्या क्षणी आयुष्य संपवावं असं वाटलं. आलोकचे गावातले काही मित्र आबांना पाहायला आले होते. ते आलोकला घरी घेऊन गेले. घरी आई रस्त्याला डोळे लावून बसली होती. आलोक दिसताच तिने भरल्या डोळ्यांनी आबांबद्दल विचारलं. औंढा गिरत त्याने आबा बरे असल्याचं सांगितलं. आईने देवाचे आभार मानले, पण आलोकचा खोल गेलेला आवाज ऐकून काहीतरी वाईट झाल्याची कल्पना तिला आली. आई होती ना ती. तिने मुलाचं मन लगेच वाचलं. तिने आलोकच्या हाताला पकडलं. आलोक, बाळा अंतरा. आईचे एवढे शब्द कानावर पडले. आलोक आईच्या गळ्यात पडून भुंके देत रडू लागला. आई, संपलं सगळं. अंतरा कायमची गेली. आई, मी नाही जगू शकत ग तिच्याशिवाय. अंतराबद्दल ऐकून तिच्याही डोळ्यात पाणी आलं. आलोकचे मित्र आबा घरी येईपर्यंत आलोक बरोबरच होते. कारण आलोक डिप्रेशन मध्ये होता. त्याला राहून राहून रागाच्या भरात अंतरासोबत केलेलं कृत्य आठवत होतं. आलोक त्या भूतकाळातल्या आठवणीतून बाहेर आला. अंतरा, मी आपल्या बाळाला मारलं. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. आलोक बोलत बोलत गुडघ्यावर बसून रडू लागला. आलोक, त्या दिवशी तू मला तसंच विवळत सोडून गेलास. जाताना तू एकदा पण मागे वळून पाहिलं नाहीस. आलोक, मी तुला आपल्या बाळाबद्दल फक्त सांगायला आले होते. आपलं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये होणार नाही हे मला माहित होतं. त्यामुळे मी जग मला काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या बाळाला वाढवायचा निश्चय केला होता. पण तू माझं पूर्ण ऐकूनच घेतलं नाही. तुझं माझ्यावर खरं प्रेम होतं म्हणून तू तुझ्या वडिलांना आपल्या बाळाबद्दल सांगितलं. आता तरी ते लग्नाला होकार देतील असं तुला वाटलं. तुझी याच्यात काही चूक नव्हती, पण तरी तू चुकलास. जो जीव आईच्या कुशीत जन्म घेऊ बघत होता त्या जीवाला तू गुन्हेगार ठरवलंस. तू मारलंस त्याला. माझ्या बाळाला मारलंस तू. अंतराने रुद्ररूप धारण केलं. ती हवेत तरंगू लागली. आलोक, ती किंचाळली. तू माझ्या बाळाला गुन्हेगार ठरवलंस, मारलंस त्याला तू. याचा बदला मी घेणार. तिने आपला हात पुढे केला. तिच्या हाताची लांबी वाढत होती. आबा आलोकच्या समोर उभे राहिले. अंतराला विनवणी करत होते. अंतराने आबांकडे रागाने पाहिले. तिने आबांना आपल्या शक्तीने जखडून ठेवलं. आता तिचा रोग शालिनीकडे होता. आलोकच्या हे लक्षात येताच त्याने शालिनीला स्वतःकडे ओढून घेतलं आणि घट्ट मिठी मारली. नाही अंतरा, प्लीज, तू तिला काही करू नकोस. तू माझा जीव घे. मी अपराधी आहे तुझा. शालिनीने तुझं काही केलं नाही. तू तिला का त्रास देतेस? शालिनी थरथरत होती. भीतीने तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. अंतराने आलोकला शालिनीपासून दूर केलं. तिने शालिनीचा गळा पकडला. आलोक पुन्हा शालिनीकडे आला. अंतराने शालिनीला वर उचललं. आलोक ओरडत होता. अंतरा, तिला सोड.
सोड तिला. अंतरा, नको ग असं करू. निरपराध आहे माझी शालिनी, प्लीज सोड ग तिला. बाळ आहे तिच्या पोटात. आलोक आक्रोश करत होता. हेच ऐकायचं होतं मला तुझ्या तोंडून. तू माझ्या पोटातल्या बाळाला गुन्हेगार ठरवलंस ना? मग हिच्या सुद्धा पोटातलं बाळ गुन्हेगार आहे, कारण याचा पण बाप तूच आहेस. याने जन्माला येऊन कसं चालेल? आलोककडे अंतरा पुढे विनवणी करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. अंतराने शालिनीला सोडलं. शालिनी खाली पडली. आलोकने जसं अंतराच्या पोटावर लाथ मारली होती, अंतराने तशीच लाथ शालिनीच्या पोटावर मारली. शालिनी ओरडली. आलोक तिच्या जवळ गेला. अंतराने त्याला दूर ढकललं. तिने पुन्हा शालिनीच्या पोटावर लाथ मारली. आलोक, शालिनीच्या ओरडण्यात वेदना होत्या. ती निश्चित पडली. आलोक शालिनीला उठवण्याचा प्रयत्न करत होता. शालिनीच्या गरम रक्ताचा स्पर्श आलोकला झाला. अंतराचा एक बदला पूर्ण झाला. त्याला आबांचा आवाज आला. अंतराने अतिशय उग्र रूप धारण केलं होतं. अंतरा, आता आबांना तरी काही करू नको ग. तू माझा जीव घे आणि थांबव सगळं. आलोक मोठमोठ्याने ओरडत होता. आलोक, ज्या बापाला तू देव माणूस समजतोय ना, तो देव माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. अंतराने चवतावून आबांना उचलून गाडीवर आपटलं. आबा विवळत होते. काय? आलोकला अंतरा असं का बोलते हे समजत नव्हतं. आलोक, त्या दिवशी तू रागात निघून गेलास. जाण्याआधी तू एकदा पण मागे वळून पाहिलं नाहीस. अंतरा सांगू लागली. ती जे काही सांगत होती त्याच्यावर आलोकचा विश्वास बसत नव्हता. तो अंतराला तसंच सोडून नेल्यानंतर थोड्या वेळाने तिथे 2 माणसे आली होती. त्यांना बघूनच वाटत होतं की ते गुंड आहेत. ते आपल्यासोबत काहीतरी चुकीचं करणार याची अंतराला कल्पना आली. पण त्यांच्याशी लढून स्वतःला वाचवण्या इतकी ताकद अंतरामध्ये राहिली नव्हती. त्या गुंडांनी आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर बाजूला पडलेला दगड तिच्या डोक्यात घातला. रक्ताच्या चिळकांडा उडाला. त्यांच्यातला एक कोणीतरी फोनवर बोलत होता. अंतराचे डोळे बंद होताना एक वाक्य तिच्या कानापर्यंत पोहोचलं. आबा, काम झाले. अंतराच्या डोळ्यातून शेवटचे अश्रू ओघळले. आलोकचा चेहरा आठवला आणि डोळे बंद केले. कायमचे. आलोक, तुझ्या या बापाला हार्ट अटॅक आलाच नव्हता. तुला माझ्यापासून दूर करण्यासाठी केलेलं एक नाटक होतं. तुला काहीतरी बहाणा करून कोल्हापूरला बोलावून घ्यायचं आणि इकडे मला मारून टाकायचं अशी योजना आखली होती. अंतरा किंचाळत होती. आबा, काय केलं ते? अहो, तुमच्याशी माझं नातं तुटू नये म्हणून अंतराने स्वतः माघार घेतली होती. आलोक अक्षरशः धाय मोकळून रडू लागला. आबा, हा तुमचा घरंदाजपणा. अंतराच्या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही तिचा असाच जीव घेतला असता का? आलोकला आता सगळं असह्य झालं होतं. अंतरावर ज्यांनी बलात्कार केला होता त्यांना सुद्धा तिने आधी दगडाने ठेचून मारलं होतं. वीज कडकडावी तशी अंतरा आबांकडे पाहून कडाडली. तू हार्ट अटॅकचं नाटक केलं होतं ना? तुझ्या या नाटकामुळे आणि नको त्या हट्टापायी कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त झाली. तिने आबांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. आबांच्या छातीत जोरात कळ आले. तडपडत आबांचा जीव गेला. अंतराचा बदला पूर्ण झाला. अंतरा आलोकच्या उकडे उभी होती. आलोकला ती पहिल्यांदा भेटल्यावर जशी दिसत होती अगदी ती तशीच दिसत होती. माझं सगळं आयुष्यच संपलं. आलोक निश्चित पडलेल्या शालिनीकडे बघत होता. आता मी जगून काय करू? तू माझा पण जीव घे. कसं शक्य आहे आलोक? प्रेम केलंय मी तुझ्यावर. मी माझ्या आलोकला कधीच मारू शकत नाही. अंतरा शांतपणे बोलत होती. काही काळ तिथे शांतता पसरली. आलोक, मला एकदा मिठीत घेशील का? आलोकने अंतराकडे पाहिलं आणि हात पसरले. अंतरा त्याला जाऊन बिलगली. आलोक, तुला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा मी तुझ्या सोबत असेन. आणि हो पाटील साहेब, मी माझ्या आई बाबांना सोडून कुठे सुद्धा जाणार नाही. मी कायम आई बाबांच्या घरीच असेल. अंतराने हसत हसत आलोकच्या कपाळावर ओठ टेकवले आणि अदृश्य झाले. आलोक निश्चित पडलेल्या शालिनी आणि आबांकडे बघत होता. त्याला ग्लानी आली आणि तो तिथेच कोसळला. आलोक आहे त्या जागी बसून शालिनीकडे बघत होता. आबांचा मृतदेह एका ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवला. शालिनीला दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवलं. आलोक शालिनी जवळच बसला. सोबत एक नर्स आणि आलोकचा पोलीस मित्र होता. आलोक शालिनीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होता. त्याला शालिनी सोबतच्या पहिल्या भेटीपासून सगळं काही स्पष्ट आठवत होते. अंतराच्या मृत्यूनंतर 3 महिन्यांनी आबांच्या म्हणण्यानुसार आलोकने शालिनी सोबत लग्न केलं. त्याला शालिनीला फसवायचं नव्हतं म्हणून लग्न ठरवण्याआधी तो शालिनीला भेटला.
अंतराबद्दल त्याने तिला सर्व काही सांगितलं. अंतरा आणि आलोकबद्दल जे घडलं ते ऐकून शालिनीला सुद्धा वाईट वाटलं, पण आलोकबद्दल तिच्या मनात आदर निर्माण झाला होता, कारण त्याने शालिनीपासून कोणतीच गोष्ट लपवली नव्हती. आलोक अंतराची जागा आपल्याला देऊ शकणार नाही हे समजून सुद्धा शालिनीने आलोक सोबत लग्न केलं. शालिनीचा स्वभावच एवढा गोड होता की 1.5 वर्षांनी का असेना पण आलोक शालिनीच्या प्रेमात पडला. ॲम्ब्युलन्समध्ये पूर्ण शांतता पसरली होती. आलोकने शालिनीचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यातले अश्रू ओघळून शालिनीच्या हातावर पडत होते. आलोकला शालिनीच्या बोटांची हालचाल जाणवली. नर्सला सुद्धा शालिनीच्या पायाची हालचाल दिसली. शालिनी शालिनी आलोकने भरल्या डोळ्यांनी हसत हसत शालिनीला आवाज दिला. शालिनीच्या डोळ्याच्या कडातून अश्रू ओघळले. आलोकला लग्नाच्या 1.5 वर्षानंतरची शालिनी सोबतची एक आठवण आठवली आणि हसत त्याने हलकेच शालिनीच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. शालिनी गालातच हसली. तिने अलगद डोळे पण उघडले. आता शालिनी आणि आलोकच्या लग्नाच्या 1.5 वर्षानंतरची ती आठवण काय होती हे मात्र विचारू नका. आलोकला समोर अंतरा गोड हसताना दिसली. आलोक, माझं बोलणं विसरलास? आपल्या माणसांशिवाय जगण्याचं दुःख काय असतं हे मी पाहिलंय. ते दुःख मला तुझ्या वाट्याला येऊ द्यायचं नाही, कारण मी तुला दुःखात बघू शकत नाही. आणि आणखी एक आलोक, तू माझ्या बाळाला मारलं, पण मी तुझ्या आणि शालिनीच्या बाळाला मारल्याचा फक्त बाज दाखवला. तुमचं बाळ सुरक्षित आहे. तू आपल्या बाळाच्या बाबतीत रागाच्या भरात जे केलंस ती तुझी अक्षम्य चूक होती. मग ती चूक मी कशी करेन? थँक्स अ लॉट अंतरा. आलोक भरल्या डोळ्यांनी अंतराकडे बघून हसला. जर आबांनी अंतराच्या घरच्या इतर गोष्टींना महत्त्व न देता अंतराच्या गुणांना महत्त्व देऊन लग्नाला होकार दिला असता तर. माणूस रागात अविचार करतो. योग्य अयोग्य त्याला समजत नाही. कदाचित आलोकने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर. मित्रांनो, ही कथा पूर्ण वाचली असेल तर तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. मला खूप आवडेल तुमचे विचार ऐकायला. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.